ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा उपोषण करणार आहेत। राज्यात सशक्त लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे 30 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार आहेत। लोकायुक्त कायदा विधानसभा विधान परिषदेमध्ये मंजूर झालाय आणि त्यानंतर मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्याची गरज काय आहे असा प्रश्न अण्णा हजारे यांनी उपस्थित केलाय। यावेळी शेवटच्या श्वासापर्यंत जनहितासाठी लढत राहणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केलेला आहे। सशक्त लोकायुक्त कायदा अंमलात यावा यासाठी विधानसभा विधान परिषदेत कायदा पास झाला। आम्ही एवढा त्याच्यावर जोर दिला, पास झाला। आता पास झाल्यानंतर केंद्राच्या म्हणण्याप्रमाणे जे पास झाला तुम्ही कायदा करायला पाहिजे, यांनी केंद्राकडे पाठवला आणि ते केंद्राकडे गेले आणि अजून पडलंय आणि हे त्याच्यात काही करत नाही। 30 जानेवारी 2026 पासून पुन्हा माझे आमरण उपोषण सुरू करत आहे। शरीरात प्राण आहे तोपर्यंत शेवटचं उपोषण चालू राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।